नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पुण्यातल्या एसपी कॉलेज मैदानावरती काल भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती। सर्व मतदारसंघातून भाजप प्रेमी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते। व्यासपीठावरती महाआघाडीचे घटक पक्ष आणि त्यांचे शहराध्यक्षही त्या ठिकाणी उपस्थित होते। नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्षानं 370 कलम का संपूर्ण देशभर राबवलं नाही असा नागरिकांनाही प्रश्न केला। त्याचबरोबर त्यांनी मोबाईलच्या द्वारे 370 कलम नको याकरता त्यांनी नागरिकांना विचारलं आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला। मैं आपका बहुत आभारी हूं। बच्चे भी बहुत कुछ बना के ले आए हैं, कोई इनको कलेक्ट कर ले भाई। जो लाए हैं पीछे अपना नाम पता लिख दे ताकि मैं आपको चिट्ठी भेजूंगा। आपका ये प्यार मेरे लिए बहुत बड़ी पूंजी है। साथियों, मैं पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र के अलग अलग इलाकों में गया हूं और मैं विश्वास से कह सकता हूं कि ऐसा भरपूर जन समर्थन पूरे महाराष्ट्र में और आज पुणे का ये प्यार, ये स्नेह, और मुझे यहां आने में देर हुई इसलिए नहीं कि मैं देर से आया था, पर पूरे रास्ते भर इतनी तादाद में लोग खड़े थे कि उनको नमस्ते करते करते आने में भी मैं शायद फिर भी उन सबको न्याय नहीं कर पाया। लेकिन जो पूरे रास्ते भर मैंने उमंग और उत्साह देखा, नौजवानों का समर्थन देखा, साथियों ये बता रहा है महाराष्ट्र में फिर एक बार महायुति सरकार, महाराष्ट्र में फिर एक बार, महाराष्ट्र में फिर एक बार। साथियों, 370 जिसने कश्मीर को भारत से काटने का काम किया, 370 जिसने कश्मीर में आतंकवाद और अलगाववाद को हवा दी, 370 जिसने कश्मीर में भारत का संविधान लागू नहीं होने दिया, बीजेपी ने उसे खत्म करके कश्मीर में तिरंगा फहराया है। हमने कश्मीर में शांति बहाल की, अलगाववादियों के मंसूबों को नाकाम किया। जिस लाल चौक में कभी हिंदुस्तान के तिरंगों को जूते के नीचे रौंदा जाता था, आज शान से लाल चौक में तिरंगा झंडा फहरता है। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। काल नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली आणि पुण्यामध्ये वाहतुकीची तारांबळ लोकांना झाली। शाळेतून घरी जाणं, बाहेर कामावरती असताना घरी जाणं, अनेकांना त्या वाहतूक समस्येला सामोरं जावं लागलं आणि काही लोकांनी त्याच्याविषयी प्रतिक्रियाही व्यक्त केली।
निघालाय. हे लोकांचा पण विचार करणार. इथपर्यंत लोक आले. कोण विचार करताय का? आहे का कोण नाही इथं? कोणाचा युग जागा आहे का? पण ह्या लोकांना कळत नाही का? या सभा पुण्याच्या बाहेर घ्यायच्या. हे सुजन नागरिक आहेत. या सुजन नागरिकांना कळलं पाहिजे की आपण पुढे काय करायला पाहिजे. प्रत्येकाला एका व्यक्तीमुळं किती अडकायला लागतं इथं. हे त्यांनी आता कुठपर्यंत आहे आपल्या परिसच्या पुढे म्हणजे त्यांच्या पुढे गेलेलं आहे. मागे प्रत्येक गावाची सगळीकडे गेलेलं आहे असं आणि नाहीये. तुम्हाला पाण्याची नाही येणं गोष्टीची गरज आहे. प्रत्येक माणूस एकदा खासलेला आहे पण कोणी काय बोलू शकत नाही. रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदी अनेक वेळा पुण्यात आले, पुण्याच्या विकासाच्या गोष्टी केल्या, पण पुण्याला त्यांनी नेमकं काय दिलं असा खडा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. जाणून घेऊयात रवींद्र धंगेकर. ही आपण जबाबदारी निश्चित केली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी. आणि पुणेकरांना कालच्या प्रचारामध्ये फक्त मनस्ताप सहन करावा लागला. काल चारही बाजूंनी पुण्याची ट्रॅफिक प्रचंड प्रमाणात बंद पडली होती आणि ह्याच्यामुळं पुणेकरांना काय दिलेलं नाही. फक्त आश्वासनाच्या पुढं काय मिळत नाही. भावनेच्या जीवावर ज्या निवडणुका होतात घेण्याचा ते प्रयत्न करतात, जातीवादावर बोलतात. प्रचंड प्रमाणामध्ये पुणेकरांमध्ये विष घालवण्याचं काम प्रत्येक वेळा प्रत्येक नेत्याहून करतो. तर हे करू नये. आणि पुणेकर हुशार आहेत, पुणेकर चाणाक्ष आहेत. पुणेकरांनी मागच्या विधानसभेमध्ये पोटनिवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल, पैशाचा महापूर आला असताना सुद्धा कसबा विधानसभेतला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे हे उभ्या देशाला दाखवून देण्याचं पुण्य काम कसबा विधानसभेतल्या मतदारांनी दाखवलेलं आहे आणि आपण बघितलं आहे. आणि आमची छातीने मान उंचवती, मान आमची उंचवती कधी आम्ही विधानसभेत गेलो, बाकीच्या ठिकाणी गेलो तर अनेक लोक म्हणतात धंगेकर पुणेकरांपुढं पैसा हा फिक्का पडला. पुणेकरांपुढं जी दिलेली आश्वासनं होती, जे दाखवलं प्रलोभन होतं, हे पुणेकरांनी झुगारून तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवण्याचं काम केलं. म्हणून आम्ही पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आम्हालाही बरं वाटतं की पुण्यातल्या देशातले नागरिक आज पुण्यातल्या कसब्यातल्या मतदाराला स्वाभिमानी मतदार म्हणून ओळखण्याची जी नोंद केली याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे आणि गर्व आहे. चौदा ते 22 डिसेंबर पुण्यामध्ये राष्ट्रीय पुस्तक महोत्सव आयोजित केला जाणार आहे. त्याची माहिती मिलिंद मराठे यांनी दिली. राजेश पांडे यांनी पुणे शहराला हा पुस्तक महोत्सव मागच्या वर्षी यशस्वी करून दिला होता. याही वर्षी तो यशस्वी होईल असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले. नमस्ते, मी मिलिंद मराठे, अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक न्यास. 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर 9 दिवस पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आम्ही पुणे पुस्तक महोत्सवाचं पुन्हा एकदा आयोजन करतो आहोत. हे पुणे पुस्तक महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अनेक ॲडिशन्स आम्ही केलेले आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं ॲडिशन आम्ही जे केलेलं आहे ते आहे त्यातले शेवटचे 3 दिवस 20, 21 आणि 22 आम्ही पुणे लिटरेचर फेस्टिवल आम्ही करतो आहोत. त्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीचे 8 सेमिनार्स, परिसंवाद, व्याख्यानं, साहित्यावरती आम्ही आयोजित करतो आहोत.
यावर्षी आणखीन एक गोष्ट आम्ही ॲड केली आहे, ती म्हणजे चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल. विद्यार्थ्यांकरता आंतरराष्ट्रीय स्तरावरची सुंदर चित्रपटांचं प्रदर्शन दाखवणं हे आम्ही एका वेगळ्या दालनामध्ये आम्ही इथे करतो आहोत. त्याचबरोबरीने आज जवळजवळ 600 स्टॉल्स हे आमचे बुक झालेले आहेत. 50च्या वर कार्यक्रमांच्या रिक्वेस्ट की जे पुस्तक महोत्सवामध्ये लेखकांबरोबर संपर्क, लेखकांनी स्वतःच्या हस्ताक्षरांनी पुस्तक सर्वांना द्यावं, अनेक पुस्तकांचं प्रकाशन, असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. त्याच्या बरोबरीने रोज संध्याकाळी भारताच्या वेगवेगळ्या राज्यातल्या विविध सांस्कृतिक कलाकृतींचंही प्रदर्शन, अभिव्यक्ती इथे होणार आहे. मग तो मणिपूरचा बँड असेल, काश्मीरमधल्या समूहाचं सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्यामुळे असे अनेकविध कार्यक्रम या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये होतील. रांगोळी, रॅली आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पटवून दिलं मतदानाचं महत्त्व. पुण्यातील सांगवी येथील शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मतदानाच्या संदर्भात केलेली ही जनजागृती. मतदान होणार आहे. स्वीप टीमच्या वतीने, त्याचबरोबर बाबूरावजी घोलप विद्यालय विद्यार्थी आणि शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, मतदान करा, मतदान करा. मतदान राजा जागा हो, मतदान राजा जागा हो. वोट फॉर नेशन. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य जरी असलं तरी मताचं दान करणं यापेक्षा मताचं कर्तव्य हा शब्द आपण ध्यानात घेतला पाहिजे. त्यामुळे मतकर्तव्य बजावा अशी पुणे वृत्तदर्शनतर्फे आपल्या सर्वांना नम्र विनंती.